Hi students, good morning. How are you? Okay. Students, in the first period we had seen the warming up activity. The name of the lesson book review means Swami and Friends by R.K. Narayan. Okay. In the second, third, fourth, and fifth period, we had seen the whole passage. And in the sixth period, means today, we are going to learn the activities which are given in English workshop. So, we are going to start. Okay? First question. Refer to the story The Boy Who Broke the Bank. Lesson number 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. म्हणजे काय तर तुम्हाला द बॉय हू ब्रोक द बँक लेसन नंबर 2.2 वाचायचं आहे आणि तो वाचल्यानंतर त्या पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे पूर्वावलोकन करायचं आहे. पण लक्षात ठेवा पूर्वावलोकन करताना खालील मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. त्यातला फर्स्ट आहे नेम ऑफ द स्टोरी. काय आहे? द बॉय हू ब्रोक द बँक. ओके. रायटर कोण आहेत रायटर? रुस्किन बॉन्ड. ओके. टाईप ऑफ द स्टोरी सोशल प्रॉब्लेम किंवा त्याचबरोबर विट अँड ह्युमर अँड शॉर्ट स्टोरी हे तीन प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. त्यानंतर बॅकग्राऊंड अँड सेटिंग, टाईम अँड प्लेस. आता टाईम तर काय सांगितलेलं नाही, परंतु तिथं बॅकग्राऊंड आपल्याला प्लेस कोणते दिले? पीपल नगर दिलेलं आहे. बरोबर आहे. मेन कॅरेक्टर्स कोणते आहेत? नथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, कमल किशोर, दीपचंद आणि गणपत हे यातले प्रमुख पात्र आहेत. त्यानंतर प्रॉब्लेम कोणती समस्या आहे याच्यामध्ये? अनपेड द सॅलरी ऑफ सर्वंट म्हणजे एका नोकराचा पगार न दिल्यामुळे. ड्यू टू द बँक कोलॅप्स म्हणजे बँक कोसळली, मोडकळीला आले. बरोबर आहे. ही समस्या आहे. त्यानंतर लँग्वेज युज्ड. आता याच्यामध्ये वापरलेली भाषा जी आहे कशी आहे? सिम्पल लँग्वेज आहे. बरोबर आहे. व्हॉट यू लाईक अबाउट द स्टोरी. या कथेमध्ये तुम्हाला काय आवडतं? द ह्युमर्स म्हणजे याच्यामध्ये असलेले विनोद, जोक आपल्याला आवडत आहेत किंवा कसे झालं किंवा रुमर, अफवा कशी झाली ते पण लक्षात येतं. व्हॉट यू डिड नॉट लाईक अबाउट द स्टोरी. या कथेत तुम्हाला काय आवडलं नाही? द रायटर मीन्स द नॅरेटर डज नॉट गिव्ह हिज ओपिनियन. या कथेमध्ये लेखकाने त्याचं स्वतःचं मत काय सांगितलं नाही. बरोबर आहे. ही गिव्स द फुल फ्रीडम टू द रीडर टू फॉर्म हिज ओपिनियन म्हणजे ह्याने इथं वाचकालाच पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आपलं मत व्यक्त करायचं. नेक्स्ट आहे युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी. तुमचं याबद्दलचं सार्वजनिक मत काय सांगतं? दिस इज अ गुड स्टोरी फॉर द कॉमन रीडर म्हणजे सामान्य वाचकाला ही एक चांगली कथा आहे. इट गिव्ज द गुड मेसेज टू ऑल. याच्यातून आपल्याला एक उत्कृष्ट संदेश मिळतो. कोणता? सत्य पाहिल्याशिवाय
सत्य तपासल्याशिवाय बोलू नये. बरोबर आहे. हा संदेश आपल्याला इथून मिळतो. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. तर या पद्धतीने तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. नेक्स्ट, लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. या प्रश्नामध्ये रीड द एव्हिडन्स सेंटेन्सेस गिवन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन्ड इन धिस हाऊस. आता खाली दिलेले जे एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत, ते वाचा आणि या घरामध्ये नेमकं काय घडलं असेल याचं वर्णन करा. मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. यासाठी अधिकाधिक प्रश्न तयार करा. ठीक आहे. नाव कलेक्ट युअर ऑल एव्हिडन्स अँड राईट अ शॉर्ट इन युअर नोटबुक अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. आणि तुमच्या एव्हिडन्स गोळा करा, त्याचे एक कथा लिहा आणि त्याला योग्य शीर्षक द्या. आता एव्हिडन्स काय दिलेत पहा आपण. आता इथं एव्हिडन्स दिलेत. मेन एव्हिडन्स पहा. मेन पॉईंट्स. व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड्स मिस्चिवस. म्हणजे जेव्हा आपण मिस्चिवस हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय येतं? साहजिकच काय येतं? नॉटी, खट्याळपणा येतो. डिसओबिडियंट, बरोबर आहे. ट्रबल ऑदर्स, प्लेफुल, हे मुद्दे आपल्या लक्षात येतात. ठीक आहे. नंतर बघा दिलं आहे, देअर वेअर चिल्ड्रन्स फुटप्रिंट्स इन द किचन. म्हणजे किचनमध्ये मुलांच्या पावलांचे ठसे होते. बरोबर आहे. मे बी दे वेअर डॅश डॅश, मे बी दे वेअर डॅश डॅश. म्हणजे इथं तुम्हाला पॉईंट्स पूर्ण करायचे आहेत. चिल्ड्रन्स वेअर प्लॅनिंग, मुलं नियोजन करत होती. कशाचं ते सांगायचं. मदर फाउंड एम्प्टी जार्स, आईला रिकामी बरणी दिसली. कशाची दिसली ते तुम्ही सांगायचं. द किचन वॉज मॅसिव्ह विथ, स्वयंपाकघर हे अस्ताव्यस्त झालेलं होतं सामानाने. ठीक आहे. तर ह्या एव्हिडन्सच्या माध्यमातून साह्यानं आपल्याला काय करायची? स्टोरी तयार करायची. ठीक आहे. तर बघूयात आपण एक एक्झाम्पल म्हणून. फर्स्ट, when we hear the word mischievous, the word like naughty, disobedient, playful, troublesome others come to our mind. म्हणजे जेव्हा आपण मिस्चिवस हा शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये नॉटी, डिसओबिडियंट, प्लेफुल किंवा ट्रबलसम वन्स यासारखे शब्द येतात. बरोबर आहे. तर कथेला सुरुवात करूयात आपण. द चिल्ड्रन वेअर होम अलोन. मुलं घरामध्ये एकटीच होती. दे वेअर प्लॅनिंग टू होम टू गेट चॉकलेट्स किंवा दे वेअर प्लॅनिंग टू होम सम फन्स. ते घरामध्ये थोडीशी दंगामस्ती करण्याचं नियोजन करत होते. ते थॉट दे वुड मॅनेज टू रीच द चॉकलेट जार. त्यांना असं वाटलं की आपण चॉकलेटची बरणी मिळवावी, घ्यावी. सो दे क्लाइम्ड अप ऑन द किचन प्लॅटफॉर्म. म्हणून ही मुलं किचनच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे किचन कट्ट्यावरती चढले. दे ट्राय टू रीच द जार. त्यांनी जारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बट द टीन ऑफ द फ्लोअर ड्रॉप्ड बाय देम. परंतु त्यांच्याकडून
एक पिठाचा डब्बा खाली पडला. द फ्लोअर स्प्रेड ऑन द फ्लोअर. पीठ जमिनीवरती पसरलं. द चिल्ड्रन टूक डाऊन द चॉकलेट्स फ्रॉम द जार. मुलाने जारमधून सर्व चॉकलेट्स घेतले. देन दे रॅन टू द बॅकयार्ड. त्यानंतर ते परसबागेमध्ये पळून गेले. आफ्टर सम टाईम मदर रिटर्न होम. काही वेळानंतर आई घरी आली. शी फाउंड द किचन वॉज मेसी. तिला स्वयंपाकघर अस्ताव्यस्त झालेलं दिसलं. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसल्या. शी सॉ द फ्लोअर स्प्रेड ऑन द फ्लोअर. तिनं जमिनीवरती म्हणजे घरामध्ये पीठ सर्वत्र पसरलेलं पाहिलं. देअर वेअर सम फूटप्रिंट्स ऑन इट. त्यावरती काही पावलांचे ठसे होते. शी अंडरस्टूड दॅट द चिल्ड्रन हॅड डन समथिंग. तिच्या लक्षात आलं की मुलानं काहीतरी केलं. शी फाउंड द एम्प्टी चॉकलेट जार. आणि नंतर तिच्या लक्षात आलं की मुलांनी चॉकलेटची बरणी फस्त केली. म्हणजे सर्व चॉकलेट्स फस्त केले, घेऊन गेले. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे सांगायचं आहे. ठीक आहे. आता याला टायटल काय देता येईल बरं? काय देता येईल? द चॉकलेट थ्यूज. चॉकलेट चोर. बरोबर आहे. छान. तर अशा पद्धतीने आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता मी सांगतो असंच करायचं नाही, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही बदल करता येत असेल तर तोही तुम्ही करा. मी अतिशय सिम्पलमध्ये साध्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड, आयडेंटिफाय द न्यू वर्ड्स अँड द फ्रेज विच सीम टू बी इम्पॉर्टंट इन द रिव्ह्यू. म्हणजे या पूर्वावलोकनामध्ये तुम्हाला जे शब्द नवीन आहेत ते शब्द पहा आणि महत्त्वाचे आहेत ते पहा. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कंटेक्स्ट. तुम्हाला त्याचा अर्थ पॅसेजमधून काय आहे तो त्याचा अंदाज घ्या. यू कॅन यूज द डिक्शनरी टू कन्फर्म इट. त्यासाठी तुम्ही डिक्शनरीचा अवलंब करू शकता. फिल अप द टेबल. आणि त्या पद्धतीनं हा टेबल पूर्ण करायचा आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलं आहे. मिसचिवस हा शब्द दिलेला आहे, नवीन आहे आपल्यासाठी. त्याचं मीनिंग कन्व्हेड. याचं पुस्तकामध्ये दिलेलं जे मीनिंग आहे ते काय आहे? नॉटी बट इनोसंट. खट्याळ परंतु निरुपद्रवी, निरागस. वन सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्स. याचा एक समानार्थी शब्द सांगायचा आणि एक विरुद्धार्थी शब्द सांगायचा. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता मिसचिवसचा सिनॉनिम्स काय येईल? नॉटी येईल. ट्रबलसम. ठीक आहे. आणि अँटॉनिम काय देतं आहे? गुड अँड वेल बिहेव. म्हणजे चांगला आणि चांगली वर्तणूक करणारा. आता क्लास, वर्ग, ह्याची जात कोणती आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. कोणता शब्द ॲडजेक्टिव्ह आहे? मिसचिवस हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. अदर फॉर्म्स, त्याची इतर रूपं कोणती आहेत? मिसचिफ म्हणजे खोड्या, हे नाऊन आहे. आणि मिसचिवसली हे ॲडव्हर्ब आहे.
ठीक आहे. आणि ट्रान्सलेशन इन मदर टंग. आता हिंदीमध्ये त्याला शरारती म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला खोडकर म्हणतात. अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. आता एक उदाहरण म्हणून आणखीन एक आपण पाहूयात. त्याच्यामध्ये इन कंपास हा शब्द पाहूयात. त्याचा अर्थ काय? सर्कल अराउंड, मीनिंग कन्व्हेड. त्याच्यानंतर त्याचं सिनॉनिम्स काय येईल? इन्क्ल्यूड आणि अँटोनिम्स एक्सक्ल्यूड. ठीक आहे. त्याचा क्लास कोणता येईल? म्हणजे वर्ड क्लास वर्ब आहे. आणि अदर फॉर्म्स एनकम्पासमेंट. आणि त्याचं ट्रान्सलेशन इन टू मदर टंग म्हणजे हिंदीमध्ये पाहिलं तर सम्मिलित करा आणि मराठीमध्ये पाहिलं तर समाविष्ट करणे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. लक्षात आलं? काही अडचण नाही. ठीक आहे. इथं आपण थांबूयात आणि उर्वरित भाग पुढील तासाला पाहूयात.